लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। देशाच्या भवितव्याची पायाभरणी शिक्षकांच्या हातूनच कर्नल सुदीप मिश्रा यांचे प्रतिपादन। धुळ्यात राज्यस्तरीय सरदार वल्लभभाई पटेल कार्यगौरव पुरस्कार 2026 उत्साहात संपन्न। रियल इंडो ग्लोबल विजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सरदार वल्लभभाई पटेल कार्यगौरव पुरस्कार 2026 वितरण सोहळा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या साहित्य वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर S.T. पाटील होते। प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल सुदीप मिश्रा व सुभेदार मोहम्मद इक्बाल उपस्थित होते। या कार्यक्रमात पुढे उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। फाउंडेशनच्या वतीने यापूर्वी विविध क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जातात, मात्र संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींनाही गौरवण्यात यावे ही संकल्पना माजी आमदार कुणाल पाटील यांनी मांडली। तर या संकल्पनेतून देशाच्या एकीकरणासाठी ऐतिहासिक योगदान देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं सैन्य दलातील माजी सैनिक, पोलीस कर्मचारी तसेच NCC कॅडेट्स यांना कार्यगौरव पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला। यावेळी मनोगत व्यक्त करताना कर्नल सुदीप मिश्रा यांनी देशाच्या भवितव्याची पायाभरणी शिक्षकांच्या हातूनच होते असं सांगत शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले। देशाची भावी पिढी घडवण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केले। भारताला एकसंघ करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऐतिहासिक कार्य केले। त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी आणि देशसेवा करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व्हावा या उद्देशाने त्यांच्या नावाने हा कार्यगौरव पुरस्कार देण्यात येत आहे, अशी भूमिका यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉक्टर संभाजी पाटील यांनी मांडली। यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर S.T. पाटील यांनी देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र सेवा देत असतो आणि म्हणूनच आपण आपल्या घरी सुखरूप झोपू शकतो असं प्रतिपादन केले। सैनिकांच्या त्यागामुळे देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत असल्याचं सांगत त्यांनी देशसेवा करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी मंचावर कर्नल सुदीप मिश्रा, सुभेदार मोहम्मद इक्बाल, डॉक्टर S.T. पाटील, डॉक्टर संभाजी पाटील, आयोजन समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, प्राध्यापक संजय हिरे, प्राध्यापक प्रवीण गिरासे आणि प्राध्यापक जितेंद्र तलवारे यांची उपस्थिती होती। सदर कार्यक्रमात एकूण 85 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्राध्यापक दीपक पाटील यांनी केले। देशसेवा, सामाजिक कार्य, शिक्षण तसेच संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणाऱ्या या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, धुळे। प्रशासनामध्ये गेलेले आहेत, कारण आमच्या संस्थेला फार मोठा इतिहास आहे। त्यानंतर आमची रियल इंडो ग्लोबल नावाची एक संस्था आहे। या संस्थेमार्फत आम्ही शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम राबवित असतो। परिषदेमार्फत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदेचं आम्ही आयोजन करतो आणि या परिषदेमध्ये देशभरातून किंवा जगातील तज्ञ लोक, पत्रकार, प्राध्यापक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य करणारे सन्माननीय संशोधक या परिषदेमध्ये येत असतात आणि परिषदेमध्ये देशातील जे ज्वलंत विषय आहेत, या ज्वलंत विषयावर आम्ही या ठिकाणी मंथन करीत असतो आणि त्याचा हा एक भाग आहे की या ठिकाणी समाजासाठी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा लोकांचा या ठिकाणी सन्मान होणं हे अतिशय गरजेचं आहे। आमच्या रियल इंडो ग्लोबलची सभा संपन्न झाली आणि त्या सभेमध्ये असं ठरवण्यात आलं की 2025 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही 150वी जयंती वर्षानिमित्त ज्यांनी देशासाठी चांगलं काम केलेलं आहे, समाजासाठी चांगलं काम केलेलं आहे, दीन दलित आदिवासी मागासवर्गीयांसाठी चांगलं काम केलेलं आहे, महिलांसाठी काम केलेलं आहे, लहान मुलांसाठी काम केलेलं आहे, अशांसाठी ज्यांनी काम केलेलं आहे अशा लोकांचा या ठिकाणी आपल्याला गौरव करता येईल का, याच्यावर आमचा विचार विनिमय झाला आणि शेवटी या ठिकाणी आम्ही मार्ग काढला की पोलीस अधिकारी इससे दो चीजें
बड़ी अच्छी लगती हैं कि एक तो मैं आप मेरे साथ साथ आप लोग जो इतने और लोग हैं जिनको अभी सम्मानित किया जाएगा उनको भी मिलने का मौका मिला। प्लस सबसे बड़ा जो अवार्ड है वो यही है कि मैं ऐसे ओकेजन में खुद यहाँ पर हूँ जिसमें आप सभी लोग जिन्होंने देश के लिए समाज के लिए काम कर रहे हैं उनके साथ में बैठने का मुझे मौका मिला। थैंक यू वेरी मच। और ज्यादा मैं नहीं बोलूंगा क्योंकि बहुत लंबा वो है, बट लोग जो इस वर्दी की जो इज्जत है वो सिर्फ इससे जानते हैं कि हम देश के लिए काम कर रहे हैं। बट मेरा आप सभी लोगों से एक और कहने का वो है कि खाली वर्दी वाले ही नहीं देश के लिए काम कर रहे हैं, पुलिस वाले ही नहीं देश के लिए काम कर रहे हैं, शिक्षक जो है सबसे पहला देश का निर्माण तो यहाँ से चालू होता है। मैं तो 25 साल के बाद आगे बढ़ रहा हूँ देश के लिए। ये लोग बहुत पहले से, बच्चा जब छोटा सा होता है तब से ही कार्य कर रहे हैं, तो ये सबसे बड़ा प्रेस्टिजियस अवार्ड था इन लोगों के साथ में बैठने का ही है। दॅट इज ऑल। थँक्यू व्हेरी मच। बोलण्यासारखं खूप काही असतं, आमच्यासारख्यांना स्टेज मिळालं तर आम्ही मग आमच्या पद्धतीने बॅटिंग करत बसतो। या ठिकाणी मला जेवढी ड्रेसअप मध्ये किंवा सिव्हिल ड्रेसमध्ये असलेली जरी मंडळी आहे, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटची आहेत, काही आर्मीतली रिटायर्ड माणसं आहेत, विविध प्रकारची माणसं, प्रत्येकाचं कार्य त्या त्या क्षेत्रातलं मोठंच असतं। जसं आपण म्हणतो आमच्या घरात आम्ही रात्री झोपतो, का झोपतो? पोलीस बाहेर आहेत म्हणून आम्ही झोपतो, नाही तर आमची काय हिंमत आहे झोपायची? साधं कुत्र जरी ओरडा झाला तरी हवा पाडते आमची, काही हिंमत नाही घराबाहेर यायची। येते होते का? पण आम्हाला माहिती ही मंडळी आहे, आपण घरात सुरक्षित आहे, सेनेवरती फौज आहे म्हणून आपण सुरक्षित आहे। अशा सर्व मान्यवरांचं भारतात ज्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जात असे भारतरत्न, ज्यांना लोह पुरुष म्हणून भारताने संज्ञा दिली किंवा जगाने लोह पुरुष मानलंय, अशांच्या नामाभियोगाने आजचा हा गौरव सोहळा आहे। 80 ते 85 लोकांना द्यायचा आहे म्हणून बोलण्यासारखं खूप जरी असलं तरी मी जास्त बोलत नाही। अशा मान्यवरांचे दर्शन आज इंडो ग्लोबल मुळे आम्हाला झालं। इंडो ग्लोबल गुरुकुल फाउंडेशनचं मनापासून मी आभार मानतो। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।